आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपण आलो आहोत नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आपण कल्चर करी हा महोत्सव साजरा करतोय. आज आपण या महोत्सवाच्या निमित्तानं कुठच्या सुगरण मैत्रिणीकडे आलोय ते बघूया आणि तिच्याशी गप्पा मारूया आणि तिच्या घरच्यांशी सुद्धा गप्पा मारूया. तिच्याबद्दलची काही गुपितं काय असतील ती पण जाणून घेऊया. चला. मूळची चंद्रपूरची मनीषा आता नागपूरमध्ये आलेली आहे आणि प्रचंड टॅलेंटेड अशी मनीषा काशीकर. तर तिच्याशी गप्पा मारणार आहोत. हाय मनीषा. हाय. खूप छान दिसते. आपलं कल्चर करी हा महोत्सव चालू आहे आणि त्याला एकदम साजेसं असं ती नागपुरी तयार झालेली आहे मस्त. तर मनीषा तुझं स्वागत. आणि मला सांग इतक्या गोष्टी तू करतेस तर काय काय करतेस ते जरा सांग ना प्रेक्षकांना. तसं तर मी बरंच काय करते कारण मला ड्रामा करते. खायला बनवायला खूप आवडतं. म्हणजे मला आवडच आहे असं नवीन नवीन पदार्थ शिकणे आणि दुसऱ्यांना जेवायला बोलवणे हे फार आवडतं. आणि बेसिकली नॉनव्हेज बनवायला मनापासून बनवते. अच्छा. आणि आता बाकी इथे काय करतेस नागपूरमध्ये? मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्सचा ड्रामाचा कोर्स केला. त्यानंतर इथे एक तन्मय संस्था जॉईन केली. ती वर्षभरात 3 एकांकिका आणि नाटकं मी सादर करतो स्टेजवर आणि छोट्या मुलांचे गॅदरिंग्समध्ये नाटकं बसवून देणे म्हणजे ॲज अ डायरेक्टर म्हणून काम करते. वा. तू 3ही नॉनव्हेज पदार्थ शिकवणार आहेस ना? पण मग हे नॉनव्हेज पदार्थ तू शिकलीस कुठे म्हणजे कसं काय? खरं सांगू का मला स्वयंपाक बनवणं अजिबात येत नव्हतं लहानपणी. कारण माझी आई उत्तम सगळं बनवायची पण मी असंच ओट्यावर बसून असं इकडे तिकडे बघत असायची की ती काय बनवते कसं बनवते. तर मग असंच बघत बघत विचारून मग तसं शिकली. बरं ही कसं शिकली आणि तिने कसं घर सांभाळलं त्याची खूप हृदय आठवण अशी मग तुझ्या वडिलांनी सांगितली. तर ती आठवण आपण बघूया का? बाबा काय म्हणतात ते बघूया. मनीषाचा जन्म 1971 होता. 1989मध्ये तिची आई मृत्यू पावली. तर नंतर 4 वर्ष 93पर्यंत मनीषानेच घर सांभाळलं. मी ती दोघंच आमच्या 2 मजली मोठ्या घरात होतो. मग 93मध्ये तिचं लग्न करून दिलं. मग 2 वर्ष मी एकटाच राहिलो घरी. त्याच्यानंतर मग 1995पासून मनीषाकडेच मी राहत आहे. शेजारी भाडेकरी होते आणि तिची मैत्रीण होती जवळच त्या वार्डामध्ये. तर असं जिथे संबंध होते त्यांना विचारून पुष्कळशा गोष्टी ती शिकून घेतल्या तिने आणि ती दोन्ही वेळ स्वयंपाक करायची आणि सगळं शिकून घेतलं तिने. त्यावेळेला पाटोड्या तयार करणं वगैरे सगळं शिकली. बाबांची खरंच एक हृदय आठवण आपण ऐकली. पण मला सांग की इतकं तू एक्सपर्ट आहेस तर तू कुठे पार्टिसिपेट पण करतेस का कुकिंगचे? कारण नागपूर सुद्धा खवय्ये लोकांसाठी प्रसिद्ध आहे. तर अशा काही इथे स्पर्धा होतात का? त्याच्यात कधी भाग घेतला? हो नेहमीच होतात आणि मी नेहमीच भाग घेत असते. JSS मध्ये पण भाग घेतला होता आणि नुकतीच विष्णूजी की किचन रेल म्हणून त्यांचं नाटकच होतं आणि त्यांनी साइड बाय साइड एक स्पर्धा घेतली होती. तर त्याच्यात त्यांनी स्नॅक्सची स्पर्धा होती. त्याच्यात मी हॉट अँड सॉर इडली बनवली होती आणि त्यांचं असं रिस्ट्रिक्शन्स होतं की जेव्हा म्हणजे कुकिंग स्पर्धा आटोपली आणि दुसऱ्या दिवशी ते नाटक होतं आणि नाटक पूर्ण पाहिल्यावर मग ते अनाऊन्स करणार होते. पण मला असं वाटलं की नाही मिळणार कारण मी तर छोटीशी एक इडली पाठवली होती म्हणजे बनवून. तर मला असं एक्सपेक्ट नव्हतं की मला मिळेलच. पण नंतर ते नाव अनाऊन्स झालं आणि मी इतकी खुश झाली आणि ते गिफ्टही इतकं छान होतं. 5,000 रुपयाचं गिफ्ट होतं. तर आता ते प्रूव्ह करायचे तिला झी मराठीवरती आणि नॉनव्हेज आपले जे पदार्थ ती एक्सपर्ट आहे सगळ्यामध्ये. तर तेच आपण शिकूया. नॉनव्हेज स्पेशल हा एपिसोड आपण करूया. आणि सुरुवातीला पहिला नॉनव्हेज पदार्थ काय? आपण आधी भुनी चिकन कलेजी घेऊया. भुनी चिकन कलेजी. साहित्य: चिकन कलेजी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टमाटर, आलं लसूण पेस्ट, भाजलेल्या कांद्याची पेस्ट, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, गोडा मसाला, हळद, धण्याची पावडर, मीठ, वऱ्हाडी स्पेशल मसाला. आपल्याला साहित्य सगळं मिळालेलं आहे. मनीषाने सगळं साहित्य सांगितलंय. तर मनीषा सुरू काय करायचं आता? आधी काय? तेल मजबूत घेतलंय मनीषा? हो तेल लागतं. हो काय आधी? भुनी चिकन कलेजी आपल्याला आधी करायचंय. आधी आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागेल. नागपुरामध्ये तेल तिखट बऱ्यापैकी खाल्लं जातं.
भरपूर तेल. या कलेजीची स्पेशालिटी असं आहे की या कांद्यासोबतच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हो, मग ती पण फ्राय होईल आणि त्याचा कलर असा थोडा ब्लॅकिश ब्राऊन येतो. हां. म्हणून कलेजीमध्ये कोथिंबीर टाकणं मस्त आहे. बाबांनी एवढं कौतुक केलंय मनीषाचं, तर बाबांना पहिला पदार्थ कुठचा घातला होता खायला? चिकनच खाल्लं होतं त्यांनी. चिकनच. हो. मग तेव्हा तू खायला शिकली होतीस हो, का? आमचे शेजारचे होते, त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो कसं बनवायचं आणि मला तर आवडतं, म्हणजे मी मनापासून बनवते. शेजाऱ्यांनी पण खूप कौतुक केले मनीषाने. कारण आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या मध्ये मध्ये, मनीषा आतमध्ये सगळी तयारी करत होती तेव्हा. तर तुम्ही बघा त्यांचं काय म्हणणं आहे मनीषाबद्दल. कांदा लाल होता तोपर्यंत. मनीषाच्या घरासमोरच राहतो, शेजारी आहे आणि तिचे आणि आमचे खूप वर्षापासूनचे संबंध आहे, म्हणजे घरगुती संबंध आहे, नातेवाईक जसे असतात तसे. आणि ही इथेच राहते आणि खूप छान पदार्थ करते. त्यातल्या त्यात नॉनव्हेज खूपच चांगलं करते. माझ्या मिस्टरांची जेव्हा तब्येत बरी नव्हती तेव्हा चिकन सूप करून दिलं तिने. आणि बाकी इतरही ती पदार्थ जे करते ते खूपच चांगले कर आणि आम्हाला नेहमी पाठवते. कांदा लाल झालाय, आपण लसूण आल्याची पेस्ट घालूया. ओके. वऱ्हाडी म्हटल्यावर लसूण आलं हां, पाहिजे. आणि तेल थोडंसं जास्ती, बऱ्यापैकी जास्त. हां. वऱ्हाडी स्पेशल मसाला जो आहे, जो आपण आता घालतोय, हां. त्याचे पण एक खासियत असं आहे की थोड्याशा तेलामध्ये खसखस, खोबरं आणि जेवढा आपल्याला गरम मसाला अवेलेबल असतो, जसं धणे, जिरं, कलमी, तेजपत्ता, हा सगळा भाजून त्याची ही पेस्ट केलेली आहे. हा जो काळसर मसाला आहे तो वऱ्हाडी स्पेशल मसाला असतो. अदरवाईज आपल्याकडे गोडा मसाला म्हणून असतो, तो नाहीये हा. आता आपण थोडी हळद घालूया. हळद, लाल तिखट अजून एक चमचा. तेच मी म्हटलं, कारण मी 1 चमच्यावर थांबले असते, पण आपण विदर्भात आहोत हे मी विसरले. आणि हे काय मनीषा? ही कांद्याची पेस्ट आहे, ही आता घालू आपण. ही पण भाजून चिरलेल्या कांद्याची पेस्ट आहे. म्हणजे तो हा बारीक चिरलेला कांदा आपण कोथिंबीर सोबत घातला. आता ही पेस्ट घालूया. ओके. हे कांदा पण बऱ्यापैकी वापरला जातो. हो, बस. बस. कांदा हा सुद्धा जो आपण पेस्ट केली आहे भाजून कांद्याची, तर ती पण मसाल्यात छान खमंग झाली पाहिजे. पण तोपर्यंत मनीषाचं मी तुम्हाला म्हटलं जसं की सगळ्यांनी भरपूर कौतुक केलेलं आहे. तर अजून काय तिची खासियत आहे स्वभावाची? तिच्या सगळ्या एवढी माणसं जोडली आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? कोण आता आपल्याला काय सांगते ते बघूया ना. मनीषा ही मोठी कर्तबगार मुलगी आहे. तिची आई गेल्यापासनं पूर्ण घर ती सांभाळायची आणि तेव्हापासूनच तिने वेगवेगळे डिशेस आणि तऱ्हेतऱ्हेचं जेवण बनवायला ती शिकली. आपणहून स्वतःच शिकली. आणि लग्न झाल्यानंतर मग अजून तिला वाव मिळाला आणि ती नॉनव्हेज डिशेससुद्धा इतकी सुंदर बनवते की आम्हाला सारखी बोटं चोखत राहावीशी वाटते. कांदा झाला हा लाल. आता आपण हे घालू गोडा मसाला थोडासा. किती? 1 चमचा. 1 चमचा गोडा मसाला. मीठ. मीठ कलेजी आणि मसाला दोन्हीच्या अंदाजाने ना? हो, बस बस. नंतर धण्याची पावडर थोडीशी अजून. बस. आणि हा मसाला पावजी मसाला, वऱ्हाडी स्पेशल. चमचावर. हो, अजून बस. आणि आता टोमॅटो पूर्ण लागेल. कलेजी तशी शिजायला वेळ लागत नाही, ना? अजिबात नाही, लगेचच शिजते. ही चिकन कलेजी. चिकन कलेजी. चिकन कलेजी. मटन कलेजी जेव्हा आपण घेतो त्याला थोडंसं वाफावे लागतं. याला अजिबात नाही वाफायला. वाफवून घ्यायची ती. हां, ही कच्ची आणि हाय फ्लेमवरती. ओके. लगेच होईल ना हे? लगेच होईल. आणि परत त्याला काही प्रोसिजर आहे? नाही, हे डन आहे ना? बस बस बस. ही 5 मिनिटांनी ती थोडी ड्राय होईल आणि मग वरनं कोथिंबीर घातली की डिश रेडी. फर्स्ट क्लास खमंग चटपटीत असं वऱ्हाडी चिकन आमचं तयार झालेलं आहे. काय नाव आहे ह्याचं? कलेजी. कलेजी मसाला. भुनी चिकन कलेजी. भुनी चिकन कलेजी. साहित्य आणि कृती. भुनी चिकन कलेजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन कलेजी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, भाजलेल्या कांद्याची पेस्ट, तिखट, कोथिंबीर, गोडा मसाला, हळद, धणे पावडर, मीठ आणि वऱ्हाडी मसाला. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, भाजलेल्या कांद्याची पेस्ट
आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण परतून शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ, धणेपूड, वऱ्हाडी मसाला आणि चिकनचे तुकडे घालून डिश शिजवून सर्व्ह करावी.